नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे मिराया बीचवर. आता आपण आलो आहे तिबा पॅलेस जवळ. तर हे काय किती सुंदर आहे. अरे पाय खाल्लं वाळू चालली रितेश. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा असणार आहे रत्नागिरीचा डे 2 ब्लॉग. तर आज आम्ही निघालो आहे मीरा बीच एक्सप्लोर करायला आणि अजून खूप सारे प्लेसेस आम्हाला व्हिजिट करायचे आहेत आज. सो आज वेळ खूप कमी आणि प्लेसेस खूप जास्त झालेत. सो गाईज, आम्ही खूप धमाल एन्जॉय करणार आहोत, राईड्स करणार आहोत, आम्ही बीचवर बसणार आहोत, शांतपणे एन्जॉय करणार आहोत. सनसेटचा सनराईजचा दोन्ही पण आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि आज खूप धमाल होणार आहे गाईज, तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. खूप मजा येणार आहे आणि वी आर व्हेरी एक्सायटेड. Yes. तर निघूयात आता. हो. कारण की ऑलरेडी लेट झाला आहे. चला. आणि आमचं आउटफिट चेक करा. हां, हे आहे. आणि अजून खूप घेतलेत आम्ही घेतलेत. प्रत्येक स्पॉटसाठी जरा वेगळं ट्राय करायचं ठरलं आहे आमचं. तर चला निघूया. सो हॅलो गाईज, आपण आता पोहोचलो आहेत कुठल्या बीचला? मीरा बीचला आलोय आपण आता. सो गाईज, ती मागं ती आहे ती शिप नाव आहे फक्त शिप. तिथे नाव घे माहिती. बसरा स्टार. बसरा स्टार बीच. शिप. Ship. हा शिप. तर तुम्ही मागे बघू शकता, बॅक साईडला आहे. हे बघ ना, किती छान वाटतं. व्ह्यू बघा सर, व्ह्यू बघा सगळ्यांनी. चेक इट आउट, 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 चेक इट आउट. तर गाईज आता आपण वरती जाऊ, तुम्हाला वरचं सीन दाखवतो. किती शाळेत चल ना यार, किती टाइम झाला हो, बघितलंच नाही तेवढे थांबलो यार. चल चल चल. एक्साइट आहे खूप मी यार. एक मिनिट. सो गाईज, हे खूप ॲडव्हेंचरस आहे. खूप हे बघा तुम्ही, जास्तच. दगडं बघू शकता किती मोठे. ते कॅप्चर दिसतोय, कॅप्चर दिसतोय. येस. खूप खतरनाक आहे हे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे मिराया बीचवर. आणि आपण तुम्ही शिप बघितलीच असाल. ते बघा, ते शिप आहे मागं. त्या शिपचे 2 तुकडे झालेत. समुद्राचं पाणी धडकून त्याला 2 तुकडे केले समुद्राच्या पाण्याने. ठीक आहे. आणि त्याला खूप गंज लागला आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रीफ थोडं आम्ही करणार आहोत. रितेश, ब्रीफ करूया तू. हो. आणि या शिपचं जे नाव आहे ते बसरा स्टार शिप. बसरा स्टार. आणि ती 2020मध्ये एका सायक्लोनमध्ये येऊन ते इथे अडकली. आणि त्याची जी अमाऊंट होती त्या टाईमला ती 35 कोटीच्या अराउंड. आणि आता ती भंगारमध्ये काढण्यात येत आहे. त्याची जी प्राईस आहे भंगारची ती 2 कोटींमध्ये ती विकली जाणार आहे आता. सो आणि डिसेंबर महिन्यात ही काढली जाईल इथून. सो तुम्हाला जर पाहायचं असेल शेवटचं या शिपला तर तुम्ही येऊ शकता नक्की, पण डिसेंबरच्या आज. हां, येस. तुम्हाला अजून एक गोष्ट आम्हाला दाखवायची आहे. तिथे मागं बॅक साईडला बघताय का तुम्ही? दिसतंय तुम्हाला ते? तो आहे बंधारा. तिथे ट्रान्सपोर्टचं म्हणजे बिझनेस करतात. की इम्पोर्ट एक्सपोर्ट असतं ना, की माल येतो बल्कमध्ये रत्नागिरी टू बाहेरच्या बाहेरच्या देशातून त्या रत्नागिरीमध्ये इथे माल येतो. या बंधाऱ्यावरनं माल येतो. बॅक साईडला मध्ये बघत दिसत असेल तिकडे. तर खूप मोठे मोठे शिप्स तिथं आपल्याला बघायला मिळतील. तर तुम्ही इथं आलात तर इथनं खूप म्हणजे बारीक नजरेने बघायचं दिसून येईल तुम्हाला. तर चला, अजून बाकीचे स्पॉट्स पण आपल्याला व्हिजिट करायचे. निघूयात आता. सो नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे तिबा पॅलेस जवळ. तर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता तिबा पॅलेस. हे बघा कसं सच अ प्लेझंट प्लेस. ते बघा तिथं बॅक साईडला रंगमंच आहे, साऊंड सिस्टीम वगैरे आहे बघा वरती. इथे तिकडे हॅलोजन्स आहेत बघा, इथे शेतोय वगैरे इकडून. जसं की दादानी सांगितलं त्या साईडला आय थिंक तिकडे परफॉर्मन्स होत असतील. आणि तिकडे बसण्यासाठी पण आहे अरेंजमेंट सगळे केलेत. छान म्हणजे अरेंजमेंट्स आहे इकडे. आणि हे खूप असं ओल्ड जुन्या काळातले वाईब्स देतात इकडे. छान वाटतं, खूप छान वाटतं. हा कलर पण खूप असं भारी वाटतं पॅलेसला. बघा ना, एकदम फील येतं, एकदम छान वाटतं बघा. आणि वरचं पण ते कौलारू आहे बघ ना, ते वरचं हो स्लॅब वगैरे ग्रेट. ते छान वाटतं.
शकताय. तर चला आपण आता एक्सप्लोर करूया, आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊ आता आपण. ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आपल्याला एक स्पेसिफिक अमाऊंट पे करावं लागतं त्यासाठी. तर आपण बघू, चला करूया. चला भेटूया आतमध्ये. सो नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही बाहेर बसलो आहे थिबा पॅलेसच्या. तर आम्ही खूप दमलो आहे, खूप दमायला झालं. म्हणजे आम्हाला ऊन खूप आहे, परत पाणी पण संपलं आमच्याकडचं, आणि जवळपास नाही पण दुकानं पण नाही आहे जवळ. हा ना. तर आता आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता, आणि आम्ही शूटिंग करायचं आम्ही डिसाईड केलं होतं, पण आतमध्ये अलाउड नाही आहे फोटो काढण्यास. त्यांनी सांगितलं आम्हाला व्हिडिओ काढण्यास, फोटो काढण्यास पण होते Yes. की फोटोज अँड व्हिडिओज आर नॉट अलाउड. सो आम्ही मग ते नाही केलं, आणि आम्ही फक्त आमचं एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू. हा, हे ब्रीफ करतो आम्ही जरा. हो. आणि म्हणजे कसं छान होतं, छान वाटलं. तिथे खूप सारे स्कल्पचर्स होते देवांचे, एकतर 10व्या शतकातले, परत 16व्या शतकातले आणि 18व्या शतकातले असे स्कल्पचर्स तिथे बनवलेले होते. खूप छान वाटलं बनवून. कोरलेले काम खूप असं बघायला इंटरेस्टिंग वाटतात त्या गोष्टी, कारण की ते असं बनवणं खूप अवघड आहे माझ्यामध्ये. खूप प्लेझंट होतं बघण्यात, खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही असं वाव असंच आमचे शब्द निघत होते ते बघितलं की. प्रत्येक गोष्ट बघितली आम्ही. हो, ते दगडाने कोरलं होतं, ते कोरीव काम खूप छान होतं, आणि त्याची इन्फॉर्मेशन पण खाली लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही आले तर तुम्ही वाचाल म्हणजे. आणि त्यांचे महाराजांचं पॅलेस पण आहे, त्यांचं नाव पॅलेस, हो, तिबा दालन होतं. हां, त्यांचं नाव तिबा दालन. त्यांचा एक असं थोडा छोटा असा हे पण आहे, राजवाडा म्हणजे टाईप, की त्यांचे तिथे बसायचे, ते कसं त्यांचं सिंहासन होतं, सगळं त्यांनी दाखवलं डिटेलिंगमध्ये सांगितलं. खूप छान होता एक्सपिरियन्स आमचा, आम्हाला खूप छान वाटलं. तर आता आम्ही जरा दमलो आहे, तर आपण आता खाऊ आता जरा आम्ही जाऊन. येस, पेट पूजा तो करणे पडेगी. हां, मग आम्हाला जरा खाऊन मग पुढच्या प्लेसेस आपण व्हिजिट करू. येस, चला तर आपण जाऊया आता पुढच्या स्पॉटला. येस, भूक लागली खूप. हो, चला चल लवकर. चला. सो हॅलो गाईज, आत्ता आम्ही पोचलो आहोत देवघली, म्हणजेच कशेली बीच. येस. तर तुम्हाला एक खूप अतिशय सुंदर असा स्पॉट आम्ही दाखवायला एक्सायटेड आहोत. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागं बॅक साईडला, हे बघा, हा आहे तो सुंदर स्पॉट. रितेश आपले 2 शब्द बोलू इच्छितो. रितेश बोला. नक्कीच. ज्या मोमेंटचा आम्ही आत्तापर्यंत वाट बघितली होती, त्या स्पॉटवरती आम्ही आत्ता आलो, आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो या स्पॉटवरती येण्यासाठी. तर मी तर खूप खुश आहे. आता मला खाली जायचं आहे, तिथे जायचं आहे त्या जागेवरती. येस, त्या जागेवर खाली जरा बघायचं आहे, कारण की हे काय किती सुंदर आहे. खूप भारी. खूप एक्सायटेड आहे रितेश. आणि हा स्पॉट खूप फेमस आहे, म्हणजे आम्ही खूप एक्साइटेड होतो की आम्ही येताना असं विचार करतो कधी येतोय, कधी पोचतोय. खूप ऊन वगैरे काय आहेत, तरी जवळचे 4 वाजले तर आम्हाला यायला. तर आम्ही आलो आहे, पोचतोय. तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट खालचा व्ह्यू दाखवतो, एकदम छान असा. तर बी रेडी. तर मित्रांनो, आम्ही कशेली बीचच्या एकदम फेमस पॉईंटला आलो, जिथे आम्ही आता जस्ट फोटोज वगैरे काढले. आता मी चाललो खालच्या साईडला, तुम्हाला ती प्लेस दाखवतो मी इकडे. आणि आता आपण चाललो आहे खालच्या साईडला. तर चला जाऊयात खाली. येस. अरे पाय खाल्लं वाळूत चालली रितेश. मस्त म्हणलं, आता वाढत चालले तरी मोठे होत चाललेत. किती मोठे होतात यार. तर मित्रांनो, आम्ही आलोय खाली. आमच्याकडे शब्द कमी पडतात, पण एवढं सुंदर दृश्य आम्ही बघितलं जातं. तुम्हाला दाखवतो मी.
तर मित्रांनो तुम्ही लाटा बघू शकता किती डेंजरस चालू आहेत. हो जातो पुढे. तर आता लाटा बघ लाटा. तर आता आपण कशेली बीच एक्सप्लोर केला आहे. आता निघालोय पुढच्या बीचकडे. ते आम्ही तुम्हाला आता नाव नाही सांगणार, डायरेक्टली तिकडेच दाखवू. तर चला. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहे आपल्या लास्ट स्पॉटवर ज्याचं नाव आहे गावखडी बीच. आणि हा आपला लास्ट पॉईंट असणार आहे ब्लॉगचा. सो आता आम्ही इकडे थोडंसं चिल करू, एन्जॉय करू आणि मग घराच्यासाठी निघू. सो आपल्याला खूप मजा आली. टोटल जे 2 दिवसाचे आपण ब्लॉग केले खूप मस्त. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण सांगा. आणि तुम्हाला कोणते मोमेंट जास्त चांगले वाटले ते पण मेन्शन करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. येस. आणि आता आपण लास्ट स्पॉटवर आहोत. आता आम्ही स्विमिंग करणार आहे आणि तुम्ही सनसेट बघू शकता. एक सनसेट दाखवून तुम्हाला आम्ही शेवट करू व्हिडिओचा, ब्लॉगचा. तर बाय गाईज.